crossing over. Okay, as I already said, crossing over is a process that produces a new combination, that is recombination of a gene by exchanging of corresponding segment between non-sister chromatid of a homologous region, okay, of a homologous chromosome. म्हणजे आता क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय, तर काहीतरी नवीन येतं, व्हेरिएशन येतं. ओके, काहीतरी नवीन. म्हणजे बघा, जर मी एखादं एक्झाम्पल दिले, लाईक वाईज कुणाच्या घरी जर बाळाचा जन्म झाला, मग त्याला जे बघायला येतात ते काहीतरी कमेंट करतात. मग ते कमेंट करताना काय कमेंट करतील, की ह्याचं जे हात आहे त्याच्या वडिलांवरती गेलंय, जे ह्याचं नाक आहे त्या आईवरती गेलंय. मग परत काही कॅरेक्टर म्हणणार की ग्रँडफादरवर गेले आहे, काही कॅरेक्टर हे ग्रँड मदरवर गेलेलं आहे, काही कॅरेक्टर हे त्याच्या नानावर गेलेलं आहे. ओके, सो वेगवेगळं. मग आता एकच बाळ आहे आणि आपण म्हणतोय की इन अवर बॉडी, जसं की माझं चाइल्ड आहे, तर माझ्या चाइल्ड मध्ये जर क्रोमोझोम नंबर 1 हे 2 आहेत, मग त्यातलं क्रोमोझोम नंबर 1 एक हे माझ्या फादर कडून आलेलं आहे आणि दुसरं हे माझ्या मदर कडून आलेलं आहे. सो त्यातलं फक्त एकच क्रोमोझोम माझ्या बाळामध्ये जाणार आहे, आयदर माझ्या वडिलांचं जाईल किंवा माझ्या आईचं जाणार. मग आता कॅरेक्टर क्रोमोझोम नंबर 1 शी रिलेटेड जे कॅरेक्टर आहे ते एकतर फक्त आईचं, माझ्या आईचं दिसलं पाहिजे किंवा माझ्या वडिलांचं फक्त दिसलं पाहिजे. पण त्या बाळामध्ये माझ्या वडिलांचं म्हणजे त्याचे ग्रँडफादर आणि आई दोघांचंही कॅरेक्टर क्रोमोझोम नंबर 1 मध्ये असलेलं जे जीन आहे ते का दिसतंय, कारण जीन तर एकच गेलंय. सो दिस इज कॉल्ड इट ॲज अ क्रॉसिंग ओव्हर. So what is the meaning of crossing over? So it is a process by which a produces new combination. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतंय, दोन क्रोमोझोमचं जे सिस्टर क्रोमॅटिड आहे, जे होमोलोगस क्रोमोझोम आहे, त्याचं सिस्टर क्रोमॅटिड आर कट, त्याच्यामध्ये होमोलोगस रिजन मध्ये कट होणार अँड दिस टू जीन्स आर एक्सचेंज. ते कट होऊन काहीतरी नवीन पेअरिंग फॉर्म करणार. ओके, आणि मग त्याच्यामध्ये काय होतंय, सो होमोलोगस रिजन मध्ये कट झाल्यामुळे जे नवीन जीन तयार होते किंवा क्रोमोझोम फॉर्म होते, दॅट क्रोमोझोम, त्या क्रोमोझोमला आपण म्हणणार रिकॉम्बिनेशन. ओके, जे नवीन तयार झालं त्याच्यामध्ये दोन्ही क्रोमोझोम असणार, दिस इज कॉल्ड इट ॲज अ रिकॉम्बिनेशन. ओके, ते त्याला आपण म्हणणार रिकॉम्बिनेशन. आता बघा, थोडंसं आपण डायग्रामॅटिकली बघूया. तर त्याच्याबद्दल त्यांनी दिलंय, इट अकर्स ड्युरिंग अ पॅचेटिन ऑफ अ प्रोफेज 1 ऑफ अ मिओसिस. मिओसिसचं प्रोफेज 1 म्हणजे मिओसिस 1 मध्ये. आणि दॅट टर्म हे ऑलरेडी मी तुम्हाला डायग्रामॅटिकली दाखवलेलं आहे, तरीही एकदा जस्ट शॉर्ट मध्ये दाखवून टाकतो. घेतोय की इट इज अ one cell, it is a gametic cell, it is a germinal cell in our body. म्हणजे मेल घेतलं तर मेलचं टेस्टिस मध्ये असलेलं स्पर्मॅटोजेनेसिस जिकडे होत आहे तिकडचं हे जर्मिनल सेल आहे. अँड दॅट जर्मिनल सेल कन्सिस्ट ऑफ टोटल 46 क्रोमोझोम. त्यालाच आपण म्हणतो 23 पेअर ऑफ क्रोमोझोम. मग आता ह्याच्यामध्ये फक्त आपण एकच क्रोमोझोम घेऊया. 23 वेगवेगळे क्रोमोझोम, 2-2 कॉपी आहे. मग त्यातलं असं समजा की या एका सेल मध्ये एक क्रोमोझोम नंबर 1 आहे आणि एक क्रोमोझोम नंबर 1 आहे. म्हणजे एकच क्रोमोझोम कुठलं तरी घेऊया. आता मी थोडंसं कलर चेंज करतो. 1 मिनिट. ओके, सपोज दिस इज अ 1 नंबर ऑटोझोम. फक्त एकच क्रोमोझोमला घेऊन मी, दिस इज अ 1 नंबर ऑटोझोम. आणि त्या 1 नंबर ऑटोझोम मध्ये आपण जीन पण घेऊन टाकूया. जस्ट अ मिनिट. सो नाउ वी विल टेक अ जीन. सपोज त्या 1 नंबर ऑटोझोम मध्ये हे एक जीन आहे ए आणि हे दुसरं जीन आहे बी. ओके, डन. दुसरा आपण अजून एक घेऊया याच्यामध्ये 1 नंबर ऑटोझोम. हे माझं फादर कडून आलेलं माझ्यामध्ये 1 नंबरचं ऑटोझोम आहे. दुसरा आता मी मदर कडून आलेलं ऑटोझोम घेतोय. सपोज दिस इज माझ्या मदर कडून एक मधून आलेलं माझ्या बॉडीमध्ये
ऑटोझोमा आणि ह्याच्यामध्ये जीन आहे सी वर ऑटोझोम आहे माझ्या बॉडीमध्ये, एका सेलमध्ये 2 1 नंबर ऑटोझोम आहे. आता बघा क्रॉसिंग ओव्हरचे सिनॉप्सिस होणार. सिनॉप्सिसच्या वेळी काय होणार, हे दोन्ही क्रोमोझोम एकीकडे येणार आहे. म्हणजे नेक्स्ट टाइम हे दोन्ही क्रोमोझोम असं समजा की हे जवळ आलेलं आहे. दॅट इज कॉल्ड इट एज अ सिनॉप्सिस. द when the two chromosome homologous chromosome are come close to each other आणि मग ते क्रॉसिंग ओव्हर फॉर्म करणार. मग नेक्स्ट स्टेप मध्ये काय होते बघा, त्या सेल मध्ये हे माझं मदरचं क्रोमोझोम, त्याच्यामधलं हे जीन आहे इकडे सी, इकडे डी, आणि दुसरं वाला आपण घेऊया मग फादरचं जे आहे लाईकवाईज. ओके, हे फादर कडून आलेलं जे एक होतं ते वाला आपण घेऊया. हा दुसरा क्रोमोझोम फादर कडून. बघा क्रॉसिंग वर स्टार्ट झालेला आहे. नाव हियर इट इज ए अँड हियर इट इज बी. ए म्हणजे वेगळं कॅरेक्टरचं जीन आहे, बी म्हणजे वेगळं कॅरेक्टर, सी म्हणजे वेगळं आणि डी म्हणजे वेगळं. आता बघा क्रॉसिंग वर स्टार्ट झालंय आणि ह्याच्यामध्ये हे जे पॉइंट आहे जिकडे क्रॉसिंग वर होणार आहे ते पॉइंट म्हणजे चायझमाटा. आणि तिकडे का होणार, क्रॉसिंग वर तिकडे जीन जे आहे क्रोमोझोम आहे कट होणार आणि एक्सचेंज होणार. आणि एक्सचेंज झाल्यावर मग आता नवीन क्रोमोझोमचं पेरिंग काय फॉर्म होते बघा. मग आता पहिलं जे क्रोमोझोम माझ्या फादर कडून आलेलं स्पम मध्ये जाताना, एका स्पम मध्ये जेव्हा गेलं म्हणजे हे झालं, हाफ पार्ट आलं, आणि दुसऱ्यामध्ये जस्ट अ मिनिट, दुसऱ्यामध्ये हे हाफ पार्ट गेलं ह्याच्यामध्ये क्रॉसिंग वर झालं तरी, बट दोघांच्या मध्ये ए आणि बी च्या मध्ये क्रॉसिंग वर झालं म्हणून बी वाला जे जीन आहे ते दुसऱ्या स्पम मध्ये निघून गेलं. ओके, आता आपण मदर कडून आलेल्या ज्या आहेत ते एक्झाम्पल बघूया. सेल आधी काढून टाकतोय. समजा की हे मेल आपण सांगतोय म्हणून हे स्पम तयार झालं पहिलं, आणि हे दुसरं स्पम झालं. इन दॅट हा, आता बघा नवीन कॉम्बिनेशन कसं तयार होतंय. पहिल्या क्रोमोझोम मध्ये फक्त एकाच कलरचं होतं फादरचं. आता त्याच्यामध्ये बघा माझ्या मदरचंही क्रोमोझोम ऍड झालं आणि इकडे डी आलं, म्हणजे ए बरोबर डी जीन गेलं एका स्पम मध्ये. आणि दुसऱ्या क्रोमोझोम मध्ये, ओके, दुसऱ्या क्रोमोझोम मध्ये बी बरोबर सी गेलं. थोडंसं उलट काढलंय ते क्रोमोझोम असं समजा, मागे पुढे झालंय फक्त. बघा आता बघा नवीन कॉम्बिनेशन तयार झालं की नाही. सो हे जे क्रोमोझोम आलं ना पहिल्या स्पम मध्ये आणि दुसऱ्या स्पम मध्ये, बघा त्याच्यामध्ये ए जीन आलं आणि दुसरं डी, म्हणजे माझ्या बाळामध्ये कुठल्याही या दोघांमधून कुठलंही स्पम जाणार, मग त्याच्यामध्ये आईचं, माझ्या आईचं कॅरेक्टर आणि वडिलांचं दोन्हीही दिसणार. कारण की when a chromosome is transferred from one generation to next generation, at that time क्रॉसिंग ओव्हर इज अ टेक प्लेस इन अ होमोलोगस रिजन. म्हणजे त्या क्रोमोझोम मध्ये जेवढं पार्ट होमोलोगस नसणार त्या पार्ट मध्ये कुठेही कट होणार आणि त्या पार्ट मध्ये काय होणार आहे तेवढं जीन एक्सचेंज होऊन जाणार. आणि त्यातलं एकही जीन जर वेगळं असणार म्हणजे बाळामध्ये दोघांचं कॅरेक्टर, म्हणजे माझ्या आई आणि वडील दोघांचंही कॅरेक्टर तसं आईकडून, बाळामध्ये जे आईकडून एग येते, मग त्या एग मध्ये त्याचे जे म्हणजे आईचे जे मम्मी आणि पप्पा आहे, मग दोघांचेही कॅरेक्टर त्या बाळामध्ये दिसते. सो दिस इज कॉल्ड इट ॲज अ क्रॉसिंग ओव्हर. ओके दोस्तों, दिस इज कॉल्ड इट ॲज अ, आणि क्रॉसिंग ओव्हरमुळे हे जे नवीन कॉम्बिनेशन तयार झालंय ना, दिस नवीन कॉम्बिनेशन, ओके, हे जे नवीन कॉम्बिनेशन तयार झालंय, हे जे जीन ए अँड डी अँड बी अँड सी, दिस इज कॉल्ड इट ॲज अ रिकॉम्बिनंट. ओके, दिस इज कॉल्ड इट ॲज अ रिकॉम्बिनंट. रिकॉम्बिनंट, कॉम्बिनंट टू न्यू, म्हणजे नवीन काहीतरी कॉम्बिनेशन होऊन क्रोमोझोमचं फॉर्मेशन होत आहे. दिस इज कॉल्ड इट ॲज अ recombinant. Okay, done. When it is a form, it occurs during a patching of a prophase one of a meiosis, and the term crossing over was a coined by Moore. आता बघा या स्लाइड मध्ये कुणालाही काही क्वेश्चन असेल तर हात रेस करा. या स्लाइड मध्ये कुणाला काही क्वेश्चन?
ओके, कोणी हात रेस करत नाही. सो ओके, नाउ वी विल गो टू नेक्स्ट स्लाइड. मॉर्गन हु डिस्कवर क्रॉसिंग ओव्हर अँड लिंकेज, ज्याने क्रॉसिंग ओव्हर आणि लिंकेज वरती फार वर्क केले आहे. सो टू नो अबाउट द सायंटिस्ट, okay, to know about these scientists, so Thomas Hunt Morgan, it was an American biologist. He used a fruit fly, that is ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर. ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर बद्दल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की आपण घरामध्ये काही फ्रूट वगैरे खाऊन किंवा कचरा वगैरे जिकडे पडलेलं असतं जास्त वेळ कुठे फेकलेलं असतं तर तिकडे तुम्हाला जे लहान लहान फ्लाईज दिसतात, दिस इज कॉल्ड इट ॲज अ फ्रूट फ्लाय और ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर, दॅट इज अ सायंटिफिक नेम. In genetic research and establish the chromosomal theory of heredity. आपण आधी जे क्रोमोझोमल थिअरी जे स्टडी केलं ते पण कोणी स्टडी आणलेलं, दॅट इज अ मॉर्गनने डिस्कवर केलेलं. ओके, सो दिस वॉज ऑल्सो डिस्कवर्ड बाय मॉर्गन विथ द हेल्प ऑफ दॅट फ्रूट फ्लाय. त्यांनी ड्रॉसोफिला मेलॅनोगास्टर वर हे सर्व केले. दॅट इज अ क्रोमोझोमल थिअरी ऑफ हेरिडिटीचा डिस्कवर. दॅन ही ऑल्सो डिस्कवर्ड द प्रिन्सिपल ऑफ लिंकेज. आता आपण जे स्टडी केलं ना लिंकेज, त्याचंही त्यांनी स्टडी केलं. अदर दॅन दॅट सेक्स लिंकेज का असतं, एक्स आणि वाय लिंकेज का असतं, दॅन क्रॉसिंग ओव्हर. आता जस्ट आपण बघितलं की क्रॉसिंग ओव्हर का आहे, त्याचंही स्टडी मॉर्गनने केलेलं आहे. मॉर्गन वर्क प्ले अ की रोल इन अ फील्ड ऑफ जेनेटिक्स. जेनेटिक्स येईल त्याच्यानंतर मग लिंकेज आणि क्रॉसिंग ओव्हर ज्याच्याबद्दल मेंडेलने नाही सांगितलं त्याच्याबद्दल मॉर्गनने स्टडी करून दाखवलंय. अँड ही वॉज अवॉर्डेड अ नोबल प्राइज इन 1933 इन अ फिजिओलॉजी ऑफ मेडिसिन. ओके, या क्षेत्रामध्ये त्यांना त्याच्याबद्दल हे पण दिलेलं. ओके, हेच होतं थोडंसं जस्ट नीट साठी वगैरे थोडंसं लक्षात ठेवा. आपण जाऊया थोडंसं पुढच्या स्लाइडवर. ओके, नेक्स्ट पार्ट आपण जे क्रॉसिंग ओव्हर बोलत होतो त्याचं परत डिटेल मध्ये सांगितलंय. हे ऑलरेडी तुमचं झालेलं आहे, जस्ट मी वरून तुम्हाला एकदा सांगेन. सो क्रॉसिंग ओव्हर, द मेकॅनिझम ऑफ अ क्रॉसिंग ओव्हर कन्सिस्ट ऑफ 4 सिक्वेन्शियल स्टेप. हे सर्व स्टेप तुम्हाला 11चं जे सेल डिव्हिजन होतं त्याच्यामध्ये तुम्ही शिकलेले होते, त्याच्यामध्ये झालेलं आहे. First step होतं synapses. When the homologous chromosome are come close to each other at the time of meiosis in a prophase 1, that is called it as a synapses. बघा दोन वेगवेगळं वर्ड आहे, सिनाप्स अँड सिनाप्सिस. सिनाप्स म्हणजे दोन, आपण काय म्हणतोय की जे ट्रान्समिशन होते आपल्या बॉडीमधून, देवाणघेवाण होते जे ब्रेन मधून मेसेजेस, दिस इज कॉल्ड इट एज अ सिनाप्स. अँड सिनाप्सिसचं मिनिंग काय आहे? सो when a homologous chromosome are come close to each other, then tetrad formation. Tetra means 4. So one chromosome consists of 2 chromatid, sister chromatid. Okay, 2 sister chromatid म्हणजे आता 2 क्रोमोझोम एकत्र आले, मग त्यांचं एकाचं 2 दुसऱ्याचं 2 असं करून जे पॅचिंग फॉर्मेशन होते एका सेल मध्ये 2 क्रोमोझोम एकत्र आल्यावर क्रॉसिंग ओव्हर स्टार्ट झाल्यावरती जे एकदम पॅच लाईक स्ट्रक्चर फॉर्म होते 4 सिस्टर क्रोमॅटो में, दिस इज कॉल्ड इट एज अ टेट्राड फॉर्मेशन. देन क्रॉसिंग ओव्हर, जस्ट आता मी तुम्हाला डायग्रामॅटिकली जे दाखवलेलं, that chromosome are exchanging itself, that is called it as a crossing over. And terminalization. टर्मिनलायझेशन म्हणजे बघा जेव्हा क्रोमोझोम कट होते आणि एक्सचेंज होते ना, मग ते डायरेक्टली कट होऊन एक्सचेंज होत नाही. म्हणजे एक्सचेंज झालं आणि लगेच ते क्रोमोझोम सेपरेट होणार नाही. मग ते सेपरेट होताना काय होतंय, जिकडे क्रॉसिंग ओव्हर झालंय तो पार्ट म्हणजे जे चायझमाटा आहे ते हळूहळू जिकडून क्रॉसिंग ओव्हर झालंय क्रोमोझोम मध्ये म्हणजे मधल्या पार्ट मध्ये मिडल मध्ये झालंय, मग तिकडून वरती सरकत राहणार. म्हणजे लाईक वाईज जर मी डायग्रामॅटिकली सांगितलं तर बघा असं होणार. लाईक मी पहिलं, ओके, फर्स्ट डायग्राम लाईक दिस, हे समजा असं क्रॉसिंग ओव्हर होत आहे. मग चायझमाटाचं पॉइंट इकडे आहे, हे चायझमाटाचं पॉइंट आहे. आता हे चायझमाटाचं पॉइंट पुढच्या स्टेप मध्ये काय होणार आहे बघा, चायझमाटाचं पॉइंट बघा कुठे गेलं. आता हे मिडल होतं आणि इकडे आलं, म्हणजे क्रॉसिंग ओव्हर झाल्यानंतर पुढच्या स्टेप मध्ये परत काय होणार आहे, नेक्स्ट स्टेप मध्ये
एकदम टर्मिनल पोझिशनवर आलं बघा. चायझमाटा अजून आहे. आणि मग नंतर लास्टमध्ये एकदम कॉर्नरवरती गेलं ना आणि नंतर मग हे दोन्ही क्रोमोझोम सेपरेट होतात. डायरेक्टली इकडे क्रॉसिंग ओव्हर झालं. समजा हे जे फर्स्ट डायग्राम मध्ये आपण सांगतोय की क्रॉसिंग ओव्हर होत आहे. मग इकडे क्रॉसिंग ओव्हर झाल्यानंतर ते डायरेक्टली सेपरेट होत नाही मिळत. मग हळूहळू चायझमाटाचं जे पोझिशन आहे ते चेंज होत राहत आहे. मग ते मिडल मधून थोडं साईडला गेलं. मग एकदम साईडला टर्मिनलायझेशन. सो दॅट चायझमाटा जे आहे चायझमाटा त्याचं पोझिशन चेंज करणार. डन. What is the use of crossing over? Okay, what is the use of crossing over? So next point बघा दिले. The phenomenon of crossing over is a universal. म्हणजे प्रत्येक ठिकाणी पूर्ण वर्ल्ड मध्ये कुठल्याही ऑर्गॅनिझम मध्ये हे याच टाइपने होणार आहे. And it is a necessary for natural selection. म्हणजे whatever change take place in a nature, this is called it as a natural selection. Nature will decide whether the change has to take place or not. And because it is increase the chances of variation, तरच तर नवीन काहीतरी फॉर्म होणार आहे. आपण आपल्यामध्ये म्हणतोय की काहीतरी चेंज झालेलं आहे, उत्क्रांती झालाय. आपण आधी एप होते आणि नंतर मग आपण ह्युमन सारखे झालंय. मग हे कशामुळे झालंय? सो दिस इज बिकॉज ऑफ क्रॉसिंग ओव्हर्स. किंवा आपल्या बॉडीमध्ये आपण वेगळं दिसतोय, आपल्या बाळामध्ये काहीतरी वेगळं दिसतंय. मग हे व्हेरिएशन का येत आहे? सो दिस व्हेरिएशन इज नथिंग बट अ क्रॉसिंग. सो द मेन इम्पॉर्टंट ऑफ व्हेरिएशन इज नॅचरल सिलेक्शन अँड द सेकंड वन इज अ व्हेरिएशन. म्हणजे काहीतरी वेगळं व्हरायटी येण्यासाठी पण हे हेल्प होते. नाही तर मग सर्वजण तसेच दिसले असते एकासारखे आणि आपल्याला फेशियल एक्सप्रेशन जास्त नसतं. ओके, नेक्स्ट पार्ट वर आपण जाऊया. हा, हा जो स्लाइड आहे